तर मी जगदीश तात्या काळन, वर्सोवा, कोळीवाडा, मुंबई, महाराष्ट्र. वैदेही जेव्हा प्रवासाला निघते तेव्हा कपडे तिचे असतात साधारण 7-8 किलो, पण त्याच्यावरती 20 किलोचा खाऊ तिच्याबरोबर असतो. म्हणजे फक्त कोणीतरी असं भूक मधला मला भू एवढं म्हणायचा अवकाश आहे, तेवढ्यात एक असा मेन्यू येतो समोर. मी गुळपोळी आणली आहे, माझ्याकडे पुरणपोळ्या आहेत, बाकरवडी आहे, भडंग आहे. या रोलमध्ये तुम्ही तिला बघितलं तर तुम्हाला असं वाटेल एकदम कडक. रस्ता मिळतच नव्हता आम्हाला, तर तिकडे आम्ही दोघं ओरडायला लागलो, वाचवा वाचवा, फिल्मी सीन कम्प्लीट. मी एका जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचो, तर आम्ही सगळे 68 लोक एका कॉलनीत राहायचो. फक्त 5 बिल्डिंग मिळून फक्त वाघ राहायचे. म्हणजे तुम्ही आसपास गेलात की तुम्हाला डरकाळी ऐकूच येईल असा आमचा एरिया होता. मी माझ्या वयाच्या 12व्या वर्षापासून प्रोफेशनली कथ्थकचे शोज आम्ही बरेच करायचो. एक रोमिओ जुलियट नावाचा बॅले पंडित बिरजू महाराजांनी बसवला होता. रोमिओ आणि जुलियट ते जग्गू आणि जुलियट असा हा प्रवास आहे. नमस्कार, स्मृतिगंधाच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतो. आज तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की अचानक मी होस्ट मोडमध्ये का गेलो आहे. सांगण्यामागचं कारण हे आहे की स्मृतिगंध अत्यंत माझा आवडता प्लॅटफॉर्म आहे. त्यांना यूट्यूबवरती मी फॉलो करतो, सगळे वेगवेगळे व्हिडिओज बघत असतो. फेसबुकवर तर फेसबुक वॉचमध्ये अनेकदा त्यांचे व्हिडिओज मला असं वाटतं त्यांनी माझ्या मनातलं ओळखलं आहे. माझ्या रेकमेंडेशन्समध्ये स्मृतिगंधाचे सतत व्हिडिओज येत असतात. तर असं वाटलं की आज आपला सिनेमा येतोय जग्गू आणि जुलियट नावाचा, जो 10 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. त्या निमित्ताने आपल्या स्मृतिगंधाच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांबरोबर थोड्याशा गप्पा माराव्या. आधीच सांगतो तुम्हाला, तुम्ही हा व्हिडिओ पुढे ढकलायच्या आधी, की प्रमोशन आम्ही सिनेमाचं फार करणार नाही आहोत. आम्ही एकमेकांच्या आयुष्याबद्दल, प्रवासाबद्दल गप्पा मारणार आहोत. कारण स्मृतिगंधाने आम्हाला सुद्धा संधी दिली आहे की प्रमोशनच्या या सगळ्या वातावरणात जरा तुम्ही पण रिलॅक्स व्हा. तुमच्या ज्या आयुष्यातल्या स्मृती आहेत त्याचा गंध प्रेक्षकांपर्यंत पोचवा. तर म्हणून म्हटलं जरा तुमच्याबरोबर गप्पा मारतो. सो घाबरू नका, सिनेमाचं असं प्रमोशन वगैरे डायरेक्ट करणार नाही, डोंट वरी. तर मी जगदीश तात्या काळन, वर्सोवा, कोळीवाडा, मुंबई, महाराष्ट्र अशी मी स्वतःची ओळख करून देतोय आजकाल. पण खरं नाव माझं अमेय वाघ असं आहे. तुम्ही सांगा तुमचं नाव, तुमची ओळख. नमस्कार, मी वैदेही परशुरामी. अर्थातच आत्ता अमेय वाघ म्हणाले तसं या सिनेमाच्या निमित्ताने जरी आम्ही इथे आलेलो असलो तरी छान एकमेकांशी पण गप्पा मारण्याची आम्हाला संधी देत आहे स्मृतिगंध. त्यामुळे गप्पांनाच सुरुवात करूया. आणि आपल्याबरोबर तुमचं काय कॅरेक्टर आहे सिनेमा? मी रोल साऊंड, रोल कॅमेरा. जग्गू आणि जुलियट हा आमचा जो चित्रपट येतोय त्याचं दिग्दर्शन केलंय, छायांकन केलंय. आणि आता माझं नाव सांगतो, महेश लिमये. पण अमित आणि रोहित दे आर लाईक ब्रदर्स. आणि ज्या प्रकारे त्यांनी स्मृतिगंधाची सुरुवात केली, आय हॅव बीन फॉलोईंग दॅम. अमेझिंग यार, काय काय ते प्लॅटफॉर्मवर जुन्या आपल्याला, म्हणजे ज्या आठवणी, ज्या आपल्या जुन्या काळात आपण जे एन्जॉय केलेलं असतं लहानपणी. म्हणजे माझी आठवण ती म्हणजे कट्यारची आहे. इथे ब्लॅक अँड व्हाईट ते सगळे व्हिडिओज अमेझिंग यार. आणि त्याच्याबद्दलचे रायटअप्स. कारण कट्यारचं कसं होतं की माझे वडील शास्त्रीय संगीत ते शिकलेले होते 17-1 वर्ष. माझ्या बहिणीला आणि मला ते शिकवायचे घरी. आणि जेव्हा दूरदर्शनवर कट्यार लागायचं तेव्हा लिटरली उत्सव असल्यासारखं असायचं घरी. आणि ते 4-5 तास मजा असायची. तर हे सगळं आय थिंक स्मृतिगंधमुळे त्याचा उजाळा परत आम्हाला मिळत असतो. लाईफची आपली जी जर्नी असते, आता हे जसे काही मोमेंट्स ज्या आपण रिलिव्ह करत असतो, तसंच काहीसं जग्गू आणि जुलियटचं पण आहे. तो प्रवास आहे एक वेगळा. आणि फिल्मचा पण तो प्रवास चालू होता. आपल्या आयुष्यात आपले प्रवास चालू असतात, तसा प्रत्येक फिल्मचा पण एक जर्नी असतो. आणि ऑफकोर्स काय म्हणतात, स्ट्रगल तर सगळ्यांनाच असतं. पण जेव्हा तुमचं नाव व्हायला लागतं किंवा लोक तुमच्याबद्दल बोलायला लागतात, तेव्हा तो स्ट्रगल जो असतो ना, तो स्वप्नावत हळूहळू वाटायला लागतो. की आपण जे खूप डिफिकल्ट टाइम्समधनं जात असतो. आणि आय थिंक हे माझ्याच बद्दल नाही तर तुझं पण तेच असेल, जुलीचं पण आपल्या तेच मत असेल. ॲक्च्युली सर, तुम्ही आत्ता जर्नी, प्रवास हे शब्द वापरलेत.
तर मला असं वाटतं की आपल्या सिनेमाचा प्रवास हा एक फार मोठा भाग आहे. म्हणजे सिनेमाचा एक वेगळा प्रवास आहेच तुमचा इतक्या वर्षांचा, 7-8 वर्षांचा. पण मला असं वाटतं की जग्गू आणि ज्युलिएट या सिनेमाचं जर तुम्ही असं विचारलं की मूळ गाभा काय आहे या सिनेमाचा, तर मला वाटतं तो प्रवास असा आहे. कारण जगदीश तात्या काळन वर्सोव्याचा मुलगा जो एका ट्रिपसाठी गेला आहे, त्याला खरं तर सोलो ट्रिप करायची इच्छा आहे, पण सोलो नाही, ती सालोन बरोबर ट्रिप होती. एक अतरंगी ग्रुप बरोबर तो तिकडे गेलेला आहे. आणि अर्थातच असा एक तरुण मुलगा अशा ग्रुप बरोबर गेल्यानंतर थोडी तरी घुसमट होणारच. मला विचारा, मी माझ्या फॅमिली बरोबर ट्रिपला जातो तेव्हा काय होतं माझं. तुम्हालाही होत असेल की बेसिकली तिकडे काम आपलं कुलीचं असतं. बेसिकली हे जरा बॅग काढून दे रे, इकडे जरा बॉटल ठेवली ती आण रे वगैरे, ते माझ्या रूमचं दार उघडत नाहीये ते बघ रे, हीच कामं करायची असतात. म्हणजे तुम्ही त्या ट्रिपवर कुली, हॉटेलचा वेटर, ड्रायव्हर ही सगळी कामं करत असता. अर्थात ती गंमत वेगळी असते. पण असा तो मुलगा गेलेला असतो ट्रिपला आणि त्याला अचानक ही जिचं नाव आहे जुली चितळे, ती तिकडे त्याला भेटते. आडनाव जरी चितळे असलं तरी चितळेमधला एल आणि ए जो एल ए आहे तिकडनं ती आलेली आहे, हो की नाही. तर हा तो सगळ्या प्रवासाबद्दलचा फार महत्त्वाचा मुद्दा वाटतो मला. तर तुला काय वाटतं वैदेही, म्हणजे जेव्हा तू हा सिनेमा ऐकलास तर तुला यातली सगळ्यात पहिली काय गोष्ट भावली? मला त्यातला जो अप्रतिम प्रवास आहे ना त्या दोन्ही पात्रांचा, त्या बरोबर ट्रिपला आलेल्या लोकांचा, तो त्या प्रवासातली गंमत ही मला भावली होती. तुला काय भावलं? स्क्रिप्ट ऐकल्यानंतर अर्थातच प्रवास ही खूप अट्रॅक्ट करणारी गोष्ट होती, कारण आपल्याकडे तसे कमी सिनेमे झालेत प्रवासाच्या आजूबाजूला. पण ती स्क्रिप्ट ऐकण्यापूर्वी पहिलं कारण ह्या सिनेमा करण्याची इच्छा होण्याचं म्हणजे महेश लिमये. त्यांचं छायांकन, दिग्दर्शन, त्यांची ही कथा आणि ती करायला मिळणार आहे ह्याचा आनंद होता. स्क्रिप्ट वाचल्यानंतर लक्षात असं आलं की तू म्हणालास तसं की ही खूप विविध अर्थाने प्रवासाविषयीची फिल्म आहे. म्हणजे आपण जे ट्रिप किंवा जर्नी म्हणतो, सोलो ट्रिप आहे, तो एक भाग तर झालाच, पण आपण माणूस म्हणून जो प्रवास करत असतो तसं ह्या सिनेमात असलेल्या विविध पात्रांचा त्यांचा माणूस म्हणूनचा प्रवास सुद्धा यात इतक्या अलगदपणे उलगडलाय हे स्क्रिप्ट वाचल्यानंतर लक्षात आलं. आणि मला असं वाटलं की ती खरं तर या सिनेमाचं ते USP आहे. म्हणजे फक्त एखादी सुंदर प्रवासावरती फिल्म करणं हा हेतू नसून त्यातले जे अंडरकरंट्स त्यांना टॅप करायचे होते, किंवा त्या नात्यांमधली गंमत, किंवा नवीन एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात आल्यानंतर त्यांच्याशी होणारे इंटरॅक्शन, काही वेळेला ते आपल्या आयुष्याचा एक खूप महत्त्वाचा भाग होऊन जातात. काही जण काही काळापुरते एकत्र असतात पण त्यांच्याकडनं खूप काही शिकायला मिळतं. या सगळ्या गोष्टी त्या स्क्रिप्टमध्ये इतक्या छान गुंफलेल्या होत्या की त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला ती एक्साइटमेंट आणखीन वाढली. कलाकार म्हणून एक वेगळं पात्र करायला मिळावं, एका वेगळ्या पद्धतीचा सिनेमा करायला मिळावा, हा तर हेतू असतोच. पण एखादी अशी सुंदर कथा बांधलेली आणि अशा सुंदर पद्धतीने ती प्रेझेंट करण्याची महेश सरांची जी काही इच्छा, विजन होतं, त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्या प्रवासाची गंमत घेण्यासाठीच हा प्रवास सुरू झाला असावा. क्या म्हणजे कसं आहे बघा की कुठलाही चांगला प्रवास अनुभवायचा असेल किंवा चांगला सिनेमा अनुभवायचा असेल तर पहिले तिकीटच काढावं लागतं. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की असं कुठलं तुम्ही तिकीट काढलं होतं जेणेकरून तुम्हाला ही जग्गू आणि ज्युलिएटची अख्खी स्टोरी सुचली किंवा ती कॉन्सेप्ट सुचली? मी 2011ला लंडनला गेलेलो आणि तेव्हा काय म्हणतात फिरत होतो, जिकडे तिकडे एकटाच होतो. तर तेव्हा आता बघ, माझं फील्ड सिनेमॅटोग्राफी असल्यामुळे आम्हाला ऑब्झर्व हे कंटिन्युअस करायला लागतं. तर ते करत असताना तिकडे काही आपली मराठी मंडळी दिसतातच आणि त्यांचे काही किस्से ऑब्झर्व केले मी. अरे म्हटलं ही तर स्टोरी आहे यार. त्यांच्यावर तुमचं CCTV कॅमेरा म्हणजे आय वॉज लाईक वाव. किंवा मी फॅशन जेव्हा शूट केला मधुर बरोबर, तेव्हा आम्ही त्याचा फायनल क्लायमॅक्स आम्ही जो फॅशन शो आहे तो ट्रॉकेडोरवर शूट करणार होतो, आयफेल टॉवरच्या बॅकग्राऊंडला. तर तेव्हा आम्ही 8 दिवस पॅरिसमध्ये रेकी करायला गेलेलो. आणि तेव्हा तुला सांगतो, आयफेल टॉवरच्या खाली जेव्हा आपण वर जायला त्या लिफ्ट वगैरे घेतो, सो देअर इज अ ब्युटिफुल गार्डन, सो यू कॅन सिट आउट अँड पीपल कॅन स्पेंड फुल डे देअर. बर. तर तिकडे चटया टाकून जी मराठी मंडळी किंवा बाकरवाडी काढ, अरे यार, सो फॉर मी दॅट वॉज लाईक अ फिल्म. तर हे एक्सपिरियन्स घेत असतानाच 2011 मध्ये मी काही अशी पण मंडळींना भेटलो तिकडे जे बॅकपॅकर्स असतात
आणि जे जगभर फिरत असतात. तर म्हटलं ह्याच्यावर काहीतरी करायला पाहिजे. तर तेव्हापासून ते डोक्यात होतं. तर आय थिंक दॅट वॉज द तिकीट फॉर दिस फिल्म टू हॅपन. पण मला ऍक्च्युली हे तुमचं ऐकून हे ऍक्च्युली हा प्रश्न पडला खरं तर, की आपण जेव्हा अशा कुठल्या प्रवासाला जातो, कुठल्याही ट्रिपला जातो, तेव्हा असं का होतं की तिथे गेल्यावर आपल्याला, मी समजा आपण युरोपला गेलोय किंवा उत्तराखंडात गेलोय, जसे आपल्या सिनेमात सगळे गेलेले आहेत, तिथे गेल्यावर आपल्याला असे आपले मराठमोळे पदार्थच का खावेसे वाटतात? काय कारण आहे? तुला काय वाटतं? तुझ्याकडे तर मी सगळ्या आपल्या स्मृतिगंधच्या रसिक प्रेक्षकांना मला सांगायचं की वैदेही जेव्हा प्रवासाला निघते तेव्हा किती, आता समजा एक लगेज 15 किलोचं अलाउड असेल तर कपडे तिचे असतात साधारण 7-8 किलो, पण त्याच्यावरती 20 किलोचा खाऊ तिच्याबरोबर असतो. तर वैदेही तुला असं का होत असतं की ट्रिपवर गेलीस, प्रवासात गेलीस, की म्हणजे फक्त कोणीतरी असं भूक मधला मला भू एवढं म्हणायचा अवकाश आहे, तेवढ्यात एक असा मेन्यू येतो समोर, मी गुळपोळी आणली आहे, माझ्याकडे पुरणपोळ्या आहेत, बाकरवडी आहे, भडंग आहे, ह्या चिप्स आहेत, त्या चिप्स आहेत, मी तेलकट खात नाही म्हणल्यावर माझ्याकडे लो कॅलरीजचे हे 10 आयटम, असं मेन्यू काढतोस. त्याच्या मागचं काय कारण? मला असं वाटतं आपण प्रवासाला निघालेलो असताना अनेक गोष्टी आपण नवीन एन्काउंटर करतच असतो, पण त्या सगळ्यात आपल्याला काहीतरी एक म्हणजे त्या प्रवासात हरवून न जाण्यासाठी काहीतरी एक आपलं रूट, एक काहीतरी असं तत्व पाहिजे जे आपल्या बरोबर आपल्याला सगळीकडे घेऊन गेल्यावर असं वाटेल की हा मी कम्फर्टेबल आहे. म्हणजे तिथली परिस्थिती कितीही बिकट असू देत, कठीण असू देत, चॅलेंजिंग असू देत, मजेशीर असू देत, तरी सुद्धा एक काहीतरी धागा जो मला शांत ठेवतोय, तो माझ्यासाठी अन्न आहे. तुला असं म्हणायचंय का की प्रवासात गेलात आणि तुम्ही मराठी पदार्थ खाल्लेत तर GPS ची गरज नाही, तुम्ही आयुष्याच्या प्रवासात 100%. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्याकडे कायम हे मला शांत ठेवण्यासाठी हे काही पदार्थ असतात जे मला घरची आठवण करून देतात, जे मला एक मेसेज देत असतात की सगळं छान होणार आहे. तुम्ही असं केलंय का सर कधी की असं तुम्ही परदेशी तर खूप वेळा शूटिंगला गेलाय, पण गेल्यानंतर असं की आता मला हे काहीतरी महाराष्ट्रीयन हा पदार्थ खावासा वाटतोय आणि तो तिथे झालाय का मॅनेज? असं झालंय कधी? ऍक्च्युली मी फूडी नाहीये, त्यामुळे माझ्या हो, ते मी बरोबर विसरलो सर. ते फक्त हवाच खातात, हे सांगायचं नाही. त्यामुळे तसं काही होत नाही. पण काय म्हणतात, माझं अख्खं लाईफ मुंबईत गेलंय. म्हणजे जन्मापासून डोंबिवलीत 28 वर्ष, आता जवळजवळ 23 वर्ष मी ठाण्यात आहे, आणि कॉलेजला जे स्कूल ऑफ आर्टला होतो. त्यामुळे कुठेही मी गेलो जगाच्या पाठीवर तरी एक 7-8 दिवस त्याच्यानंतर आय स्टार्ट मिसिंग बॉम्बे. आणि ते आपल्या मुंबईचं फ्लेवर, तो सगळा, ती धमाल आणि ते रश, घड्यावर सगळं आपलं, आणि आपलं तर लाईफ तुला माहितीच आहे की इट इज ऑलवेज वी आर मुव्हिंग हिअर ऑल द टाइम. मला हा किस्सा सांगायचा आहे या सगळ्या ह्याच्यात, की आम्ही एक नाटक करत होतो पुण्यात. आमचं नाटक कंपनी नावाचा ग्रुप आहे. तर आम्ही सगळे गेली 21 वर्ष नावाचं आमचं प्रॉपर मराठी प्रायोगिक नाटक एका इटलीमधल्या इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवलसाठी सिलेक्ट झालं होतं. तर ते भारतातनं सिलेक्ट झालेलं एकमेव नाटक होतं त्यावेळेस. आणि आम्ही सगळे यंग 2-3 लोकांनीच विमान प्रवास केलेला, तेही फार फार तर नागपूरपर्यंत वगैरे जाऊन आलेली मंडळी. तर इंटरनॅशनल ट्रॅव्हल करणारी म्हणजे मंडळी पहिल्यांदाच होती त्या सगळ्या ग्रुपमध्ये, जे पहिल्यांदा हे अनुभवत होते. तर आम्ही तिथे गेलो सगळे तिथे, की मी तिथे हे खाणार आहे, ते खाणार आहे, हे मीट ट्राय करणार आहे, या प्रकारचं बेकन, हे ते वगैरे. नंतर काय झालं, लोकांना तिथे ना एक 10-12 दिवस तिकडचा, आणि तिथे काहीच मराठी पदार्थ आम्हाला मिळणं शक्य नव्हतं. इंडियन रेस्टॉरंट सुद्धा नव्हते त्या गावात जिथे आम्ही गेलो होतो. माझ्यासारख्या व्हेजिटेरियन वाघाचे तर वांदेच झाले, ते काहीच मिळत नव्हतं खायला. तर एका पॉइंटला ना पोरांचं असं आलं की जे असे होते की आईने डबा दिलाय पण मी काय खाणार नाही, म्हणजे मला नाही तिथे जाऊन यार शंकरपाळ्या आणि चिवडा वगैरे, मी तिकडचं खाणार वगैरे. तर 12-13 दिवस झाल्यावर सगळ्यांचं असं झालं की आता बास, म्हणजे तर आमची कनेक्टिंग फ्लाईट होती. तर पोरांनी रितसर तिथे बस्ता मांडला खाली, लोक प्रॉपर मांड्या घालून बसले, आणि लोकांनी तिथे एक मराठमोळ्या पदार्थांचा एक फिस्टच मांडला जवळपास. मग ते जे लोक येत होते फॉरेनर कोणी, तर त्यांनाही लोक आमचं हॅव दिस गुलपोली वगैरे हे सगळं चाललं होतं. पण ही गंमत असते आय गेस या सगळ्याची. मला सांग अमेय, आता तू नाटकाचं विषय निघाला त्याच्यावरून, आणि मी मगाशी कटारचा पण उल्लेख केला, तर तुझं मी
म्हणजे नाटक अशा स्वरूपात तेच पहिलं काम बघितलंय. आणि कट्यारचे शो मी, कारण बालगंधर्व हा चित्रपट केला, विच वॉज अ लँडमार्क फिल्म ऑफ माय करिअर ऑल्सो. तेव्हा पण मी म्हणजे वेगवेगळ्या अनेक वेळा तो कट्यार बघितलेला आहे. मला तुला विचारायचं आहे, कारण तेव्हा तू गाणी पण म्हणायचंस. सुरुवातीचे काय प्रयोग लिपसिंग करायचो, नंतर गायला लागलं. पण म्हणजे आय स्टील रिमेंबर तुझं ते कॅरेक्टर, दोघं चांद उस्मान, आणि अमेझिंग तुम्ही धमाल करायचात. तर तुझ्या त्या कट्यारच्या आठवणी कशा आहेत? तो प्रवास तुझा, म्हणजे तुझ्या लाईफचा जर्नी थिएटर पासून ते आतापर्यंतचा, व्हॉट यू फील? ॲक्च्युली स्मृतिगंधचे सगळे प्रेक्षक मला असं वाटतं की त्या सगळ्या माझ्या आठवणींचे साक्षीदार आहेत. कारण की याच प्लॅटफॉर्म थ्रू बरेचसे आमचे व्हिडिओज, त्या आठवणी सगळ्या लोकांपर्यंत पोचल्या होत्या. आउटस्टँडिंग आठवणी होत्या. म्हणजे माझा जो काही सगळा नाटकाचा प्रवास होता, एकांकिका आधी करायचो. ॲक्च्युली एकांकिकेच्या आधी मी भरपूर बालनाट्यात काम करायचो. म्हणजे एक काळ असा आला होता की पुण्यात कुठल्याही थिएटरला बालनाट्याचा प्रयोग असला की मी असायचोच त्यात, आणि 2-3 ग्रुप्सकडनं त्या बालनाट्यांमध्ये मी काम करत होतो. तर त्यानंतर एकांकिका स्पर्धा कॉलेजमध्ये प्रायोगिक नाटकं करत होतो. आणि मध्ये अचानक मला एके दिवशी राहुल देशपांडेचा फोन आला की आम्ही संगीत कट्यार काळजात घुसली करणार आहे नाटक, तर माझी अशी इच्छा आहे की तू त्यात काहीतरी काम करावंस. तर मी म्हणलं, अरे मी काय करणार संगीत नाटकात? म्हणजे मी फार फार तर संगीत नाटकात प्रेक्षकाचं काम करू शकतो, मी येऊन काय तिथे करणार? पण त्याचं म्हणणं होतं की तिकडे म्हणजे अभिनेते सुद्धा हवेत त्या सगळ्या ह्याच्यात. मग मला नंतर कळलं सुबोध भावे ते दिग्दर्शित करणार आहे. तर मला सुबोधचाही फोन आला. मी त्यांनी बहुतेक ठरवलं होतं, ही गेम त्यांनी ठरवली होती. तर सुबोध मला म्हणाले की माझी इच्छा आहे तू मला असिस्ट करावंस दिग्दर्शनासाठी. सो सुबोधला मी असिस्ट करायचो. जेव्हा तो नसायचा तेव्हा मी तालमी सुद्धा कंडक्ट करायचो. पण आउटस्टँडिंग अनुभव होता. म्हणजे मला असं वाटतं की नाट्यसंगीत जे आपल्याकडचं आहे, तर तो इतका एक असा अमूल्य ठेवा आहे ना आपल्या मराठी संस्कृतीतला, की ज्याला ग्लोबल अपील आहे. कारण की तुम्ही कधी ऐका, तुमच्या कुठल्याही मूडला अनुसरून तुम्हाला अप्रतिम नाट्यगीत सापडेलच. किंवा तुम्ही कुठल्याही मूडमध्ये असाल. म्हणजे मला तर असं नेहमी वाटतं, मी सॅड असलो तर मी फक्त नाट्यसंगीत ऐकतो, आणि मी खुश असलो की मी अजय अतुलची गाणी ऐकतो. हे माझं ठरलेलं आहे आयुष्यात. तर तुम्ही जेव्हा दुःखी असता तेव्हा मला वसंतरावांची गाणी ऐकून किंवा अभिषेकी बुवांची गाणी ऐकून मला काहीतरी प्रेरणा मिळते. आणि मी आनंदी असलो, जेव्हा मला असं वाटतं की ही फेज माझ्या आयुष्यातली चालत राहावी, तर तेव्हा मी अजय अतुलची गाणी ऐकतो. आय गेस स्मृतिगंधचा सुद्धा आपला प्रेक्षक तसाच आहे. म्हणजे त्यांची सुद्धा आवड व्हर्सटाईल आहे. महाराष्ट्रात आपण असं म्हणतो की व्हर्सटाईल कलाकार आहेत, वेगवेगळ्या कलाकृतींना ॲक्सेप्टन्स आहे, पण ती व्हर्सटॅलिटी आपल्याला ऑडियन्सकडनं सुद्धा येते, त्यांच्याकडनंच येते. बरोबर. सो या तुम्ही सांगा तुमच्या या सगळ्या प्रवासाबद्दल. म्हणजे एकीकडे नटरंग, बालगंधर्व, बालक पालक हे सगळे सिनेमे, येलो नावाचा सिनेमा तुम्ही दिग्दर्शित केलात, हिंदीत दबंग, कॉर्पोरेट वगैरे सारख्या फिल्म्स केल्यात. खूप नाव आहेत सर. म्हणजे मी बोलत बसलो तर 1 तास जाईल, अख्खा एपिसोड जाईल. पण हे सगळं करून सुद्धा तुम्ही जेव्हा तुम्हाला मराठी सिनेमा पुन्हा एकदा डिरेक्ट करावासा वाटतो, तर असं का वाटतं की मला मराठी भाषेतूनच एक्सप्रेस व्हायचं? काय असतं, मराठी सिनेमा का करावा असं वाटतं? कसं असतं, हिंदी पण म्हणजे मी ऑफर्स येतात, पण कसं आहे ना, आपण आपल्या मातीशी एकरूप झालेलो असतो. आणि माझं अख्खं म्हणजे काय म्हणतात करिअर स्टार्ट झालं ते ॲडव्हर्टायझिंग पासून. एक तर कॉलेजमध्ये मी कमर्शियल आर्ट केलं, फोटोग्राफी माझं इलेक्टिव्ह होतं. त्याच्यानंतर एजन्सीत जॉब मिळालेला, पण ते मला करायचं नव्हतं. सिनेमॅटोग्राफीच करायची होती. माझं जवळजवळ 8-9 वर्ष असिस्ट केलं, पण ते सगळं ॲडव्हर्टायझिंगमध्येच केलं. पहिली फिल्म केली ती CU89 हिंदी फिल्म. त्याच्यानंतर मधुर बरोबर कॉर्पोरेट झाली. पण उत्तरायण हा माझा पहिला चित्रपट मराठीत. आणि तेव्हा म्हणजे जेव्हा ह्या फील्डमध्ये आलो, ॲड्सच केल्या, कारण ज्यांच्याबरोबर मी कामं केली ते सगळे ॲडव्हर्टायझिंग मधलेच होते. पण कुठेतरी वाटायचं, जेव्हा प्रभातच्या जुन्या फिल्म्स बघायचो, माझे आजोबा बॉम्बे फिल्म लॅबचे रसायन तज्ज्ञ होते 60s मध्ये.
आणि माझा मामा आणि आई मला नेहमी सांगतात की तेव्हाचे सगळे छायाचित्रकार डीओपीज आबांच्या मागे असायचे. अरे आबा मेरी फिल्म ले लो पहिले. म्हणजे माझ्या आईनी मामानी सगळ्यांनी प्रायव्हेट स्क्रीनिंग थिएटरमध्ये व्हायचे. तर मधुबाला, दिलीप कुमार यांच्या बरोबर बसून ते फिल्म्स बघितले आहेत. तर त्यांचे माझ्याकडे ते जुने त्यांची फिल्म्सचे काही काही रीळ आहेत त्यांची. म्हणजे BR फिल्म्स बरोबर ते काम करायचे. आणि BR चोप्रा साहेबांनी माझ्या मामाच्या लग्नात एक सिनेमॅटोग्राफर विथ फिल्म कॅमेरा पाठवलेला कव्हरेज करायला. आणि त्याचं म्हणजे स्मृतिगंधला मी देईन असते त्याचं रीळ आहे माझ्याकडे. ते अजून त्याची प्रिंट आहे. तर अशा ह्याच्यात म्हणजे आईनी आणि माझ्या मामानी ते हे जवळून बघितलेलं. पण नंतर बरीच मोठी गॅप आली. आणि जेव्हा उत्तरायण चालू झाला, बिपिन नाडकर्णी जो ऍड फिल्म मेकरच आहे, त्याच्या डोक्यात कधीपासून ते फिल्म करायचं होतं. तर उत्तरायण झाली फिल्म, अमेझिंग डिरेक्टर. आणि म्हणजे मला ती फिल्म करताना म्हणजे आत्ता मी ज्या आपण बेसिक्स शिकतो ना आपल्या आयुष्यात, तेच आपण कुठे ना कुठे इम्प्लिमेंट करत असतो. तर तेव्हा सुद्धा बिपिन बरोबर बसून आम्ही 2 फिल्म्स केले, उत्तरायण, एवढंसं आभाळ. तर ट्रान्झिशन्स कशा वर्कआउट करायच्या फिल्म्समध्ये एका सीनमधून दुसऱ्या सीनमध्ये जाताना. कारण आम्ही ॲड्समध्ये 30 सेकंड्स 40 सेकंड्समध्ये बरेच सिक्वेन्सेस असतात. तर त्यामध्ये कसं ट्रान्झिशन वर्क करावं तर याचा अभ्यास खूप करायचो तेव्हा. आणि ते करत असताना मग मग त्या 2 फिल्म झाल्या. मग कॉर्पोरेट, ट्रॅफिक सिग्नल, फॅशन, म्हणजे माझ्या पहिल्या जवळजवळ 7 चित्रपटांना नॅशनल अवॉर्ड्स आहेत. दबंगला पण कमर्शियल याचं नॅशनल अवॉर्ड मिळालं. मग रवी, माझ्या उत्तरायणच्या मी रवीला बोलवलेलं की यार, तेव्हा तो ॲड्स वगैरे लिहायचा आणि ॲड्स करायचा. उल्कामध्ये होता तो. तर तेव्हाच तो मला बोललेला, यार माया काहीतरी करायचं यार, आपल्याला मराठी फिल्म करायची आहे. आणि जेव्हा त्यांनी लॉक केलं की नटरंगच्या कादंबरीचे त्याला राईट्स मिळाले. आणि नटरंग हा परत एक काय म्हणतात लँडमार्क फिल्म होती माझ्या आयुष्यातली, रवीच्या आयुष्यातली. कारण त्याच्याकरता ती पहिलीच फिल्म होती. आणि त्याचं संगीत अजय अतुलने केलेलं. आणि त्यांनी नटरंग करता जे काही केलंय ते जगाला माहिती आहे. म्हणजे तुला सांगतो ना, आम्ही अक्षरशः प्रत्येक माणूसच, प्रत्येक टेक्निशियनच जान देऊन काम करत असतो. ती गाणी आल्यावर आम्हीच असं की यार आपण याला जस्टिस देऊ शकू की नाही. कारण एवढं अमेझिंग त्यांनी पाथ ब्रेकिंग म्युझिक होतं त्याचं. तर जेव्हा माझ्या हिंदी फिल्म चालू होत्या तेव्हा साईड बाय साईड वर्षातनं मी एक मराठी फिल्म करायचोच. आणि काय एक जवळीक असते आपल्या लोकांबरोबर, आपल्या ॲक्टर्स बरोबर. आय रिस्पेक्ट एव्हरी मराठी ॲक्टर यार. कारण आता तू पण बघ, मी तुला थिएटर करताना जवळजवळ आता त्याला 10-12 वर्ष झाली असतील. मी स्वतः थिएटर केलंय. रत्नाकर मतकरींच्या ग्रुपमधून मी बालनाट्य करायचो. तेव्हा एका फिल्मची ऑफर पण आलेली. पण घरी वडिलांनी सांगितलं तू डिसाईड कर, तुला ऍक्टर व्हायचंय का तुला सिनेमॅटोग्राफी करायची आहे. पण तेव्हा मी सिलेक्ट केलं की नाही बाबा, बिहाइंड द कॅमेरा इज मच बेटर. मल्टी टॅलेंटेड लोकांचा असा प्रॉब्लेम असतो, त्यांना सिलेक्ट करायला खूप काय असतं. आमचं कसं आहे की काय नाही जमत येतं ऍक्टर. पण वैदेही तू तर, तुझी तर बॅकग्राऊंड पूर्णच वेगळी आहे. आम्ही तर नाटकापासून दोघांनी सुरुवात केली आहे. मी नाटकात काम करतोय अजूनही, अमर फोटो स्टुडिओ चालू आहे माझं नाटक. पण तू तर ऍक्च्युली क्लासिकल डान्सपासून सुरुवात केली आहेस आणि आता तू सिनेमांमध्ये काम करतेस. तर हा प्रवास कसा होता तुझा सगळा? अनप्लॅन्ड असा हा प्रवास होता असं मी म्हणेन. मी माझ्या वयाच्या 7व्या वर्षापासून गुरु आशाताई जोगळेकरांकडे कथ्थकचं प्रशिक्षण घेते. आणि त्याच्यानंतर पंडित बिरजू महाराज, स्वर्गीय पंडित बिरजू महाराज त्यांच्याकडे पण शिकायची संधी मिळाली, त्यांच्याबरोबर परफॉर्म करायची संधी मिळाली. मी माझ्या वयात, म्हणजे माझं थिएटरशी तुमच्यासारखं नातं नाही आहे, परंतु मी माझ्या वयाच्या 12व्या वर्षापासून प्रोफेशनली कथ्थकचे शोज करायला सुरुवात केली. मी थोडीशी उंच असल्या कारणाने मोठी दिसायचे, त्यामुळे 12 वर्षाची होते तेव्हा कधी 12 वर्षाची वाटले नाही. त्यामुळे पटकन ग्रुपमध्ये घेतलं गेलं आणि त्याचे शोज आम्ही बरेच करायचो. एक रोमिओ ज्युलिएट नावाचा बॅले पंडित बिरजू महाराजींनी बसवला होता. ज्युलिएट ते जग्गू आणि ज्युलिएट. मी आता मुद्दाम हा विषय काढला की वयाच्या 12व्या वर्षी माझं पहिली प्रोफेशनल नृत्य नाटिका जी होती त्याचं नाव होतं रोमिओ आणि ज्युलिएट. आणि आज अनेक वर्षांनी पुन्हा त्याचा एक रेफरन्स असलेला सिनेमा करायला मिळाला. या मधल्या काळात ऍक्टिंग करावी असं खरं तर अजिबातच डोक्यात नव्हतं. पण
हे काही शोज करत असताना एका परफॉर्मन्सच्याच वेळेस मला महेश कोठारेंनी स्पॉट केलं आणि तेव्हा त्यांचा विचार चालला होता आदिनाथला घेऊन एक फिल्म करायची. तर माझ्यापर्यंत हळूहळू सोर्सेस थ्रू हे पोचलं की अशी अशी फिल्म आहे, त्यांना तुझा परफॉर्मन्स आवडलाय, त्यांची इच्छा आहे की तू ऑडिशन करावंस या पात्रासाठी. तर मी अर्थातच नाही म्हणले, कारण मला ऍक्टिंग करण्याचं काही डोक्यातच नव्हतं. हे असं आहे बघा. परंतु आमच्याकडे कामं येत नव्हती, हे काम आले तर नाही म्हणत. नाही पण तेव्हा कळतही काही नव्हतं. माझं वय तेव्हा 17 वर्षाची मी होते तेव्हा. त्यामुळे ऑडिशनचं मग शेवटी असं झालं की माझ्या वडिलांनी मला कन्व्हिन्स केलं, कारण ते स्वतः थिएटर करत होते त्यांच्या कॉलेजच्या काळात. ते पुण्यात ILS ला शिकायला होते आणि तेव्हा भालबानकडे वगैरे त्यांनी बरंच काम केलंय. त्यांना तेव्हा असंच डॉक्युमेंटरी शूट करत, ऍक्टर म्हणून त्यांना ऑफर आली होती की डॉक्युमेंटरी ते का काम करणार का, आणि त्यांनाही हाच प्रश्न पडला होता की वकिली निवडायची का ऍक्टिंग, आणि तेव्हा मग त्यांनी वकिली निवडली. परंतु त्यांना ते बॅकग्राऊंड असल्या कारणाने त्यांना खूप आनंद झाला या गोष्टीचा की मला समोरून कोणीतरी या माध्यमात संधी देते. त्यामुळे त्यांनी खूप आधार दिला, सपोर्ट केलं. ते म्हणाले जाऊन ये ऑडिशनला. मी सिलेक्टही झाले, कशी काय मला काहीच माहिती नाही, कारण ह्या माध्यमाचं काहीच ज्ञान नव्हतं. परंतु पहिल्या फिल्ममध्ये सिलेक्ट झाल्यावर मला असं वाटतं की मी जे काही शिकले ते माझ्या अनुभवातनं शिकले. एक कामागे एकातनं एक काम मिळत गेलं. तरीही मला असं वाटतं की सुरुवातीचे अनेक सिनेमे मला माहिती नव्हतं की मी ह्याच्यानंतर मला ऍक्टिंगच करायची आहे का, किंवा मी हे कितपत सिरियसली करू इच्छिते, हे तेवढी मला क्लॅरिटी नव्हती. मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट हा माझा आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर हा सिनेमा होता. ती फिल्म जेव्हा घडली तेव्हा मला असं वाटतं की त्या प्रोसेसमध्ये, त्या प्रवासात मला हे जाणवलं की मला ह्या पलीकडे दुसरं काही करण्याची इच्छा नाहीये, किंबहुना मला काही जमेल आता या पलीकडे असं वाटत नाही. त्यामुळे तेव्हा खरं तर खऱ्या अर्थाने माझा या क्षेत्रातला, या करिअरमधला प्रवास सुरू झाला. आणि त्याच्यानंतर अर्थातच एक एक जे सिनेमे मिळत गेले माझ्या सुदैवाने ते चांगलेच मिळत गेले. चांगल्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळाली, विविध भाषांमध्ये काम करायची संधी मिळाली. आणि असंच काम करत असताना बहुतेक महेश सरांनी मला कुठेतरी पाहिलं असावं, म्हणून जग्गू आणि जुलिएटही माझ्या तुझा वाट्याला सुद्धा आलं. ज्युलिएटचा जो काही प्रवास आहे, म्हणजे आपण जेव्हा सुरुवात केली आणि आतापर्यंत नाव वी आर लिव्हिंग एव्हरी मोमेंट. अम्या, तुला पण मी तुम्हाला दोघांनाही विचारतो की तुला जेव्हा आय थिंक फिल्म नरेट केली त्याला आता एक 4-4.5 वर्ष झाली असतील, तेव्हापासून तुझा जो फर्स्ट शॉट ॲज अ जग्गू तू जो दिलास, किंवा जेव्हा आपली फिल्म संपली त्यावेळी जे मिसिंग फिलिंग होतं, आणि आता फिल्म रिलीज होतीये, तर हा अख्खा प्रवास तुझा थिएटरपासूनचा आत्तापर्यंतचा, एवढ्या तू लँडमार्क फिल्म्स केल्यास, तर व्हॉट यू फील? मी सांगतो की गेल्या अनेक वर्षात म्हणजे चॅलेंजिंग कामं आपण करतच असतो, पण हा रोल करताना खऱ्या अर्थाने म्हणजे फाटली होती असं मी म्हणेन. कारण की खूप वेगळी भाषा, प्रचंड. आणि त्या सगळ्यात कसं आहे की ती अशा प्रकारे बोलायची भाषा की ती लोकांना सुद्धा, सगळ्या संबंध महाराष्ट्राला कळली पाहिजे. त्यात त्या कॅरेक्टरचा निरागसपणा, तो गोडवा, हे सगळं जपत ते सगळं पुढे न्यायचं होतं. त्याला अर्थातच विनोदाचं एक छान झालर आहे त्या सगळ्याला. अंबर गणेश आपल्या लेखकांनी ते डायलॉग्स मस्त लिहिलेत. पण मला असं वाटतं शूटिंगचा पहिला दिवस जर मी आठवला तर मी असं म्हणेन की जग्गू बरोबर माझी फक्त तोंड ओळख झाली होती. म्हणजे फक्त एक हाय, हा अमेय, हा जग्गू, एक सेकंड, अजून आमच्यात मैत्री झाली नव्हती. पण जसं जसं शूटिंगचा प्रवास आपला उलगडत गेला तसं शेवटच्या दिवसापर्यंत खरं असं झालं की मला माझा तो अत्यंत जवळचा मित्र झाला. म्हणजे मला असं वाटतं की जग्गू जर खरंच एक जिवंत माणूस असताना तर तो माझा खूप जवळचा मित्र असता. म्हणजे तर शूटिंग संपल्यानंतर अर्थात तुम्हाला माहितीच आहे की असं मला फार वाईट वाटलं की हा मित्र मला परत कधी भेटणार नाही. पण त्याची पॉझिटिव्ह साईड अशी आहे की हा सगळा प्रवास माझा आणि जग्गूच्या मैत्रीचा आणि जग्गू आणि ज्युलिएटच्या सगळ्या किस्स्यांचा हा आपण आपल्या सिनेमा थ्रू डॉक्युमेंट केलेला आहे. आणि त्या प्रवासाचा स्मृतिगंध आता प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. ज्युलिएट, तुझा काय प्रवास, तुला, कारण वैदेहीला आपण आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या सिनेमात बघितलंय, आणि त्यानंतर या रोलमध्ये तुम्ही तिला बघितलं तर तुम्हाला असं वाटेल एकदम कडक. तर तू सांग या सगळ्याबद्दल. माझ्यासाठी म्हणजे
एकतर स्वप्नवत होतं अर्थातच महेश सरांबरोबर काम करण्याची संधी मिळणं, पण माझा जो प्रवास सुरू झाला तो मला असं वाटतं की मला काही समजायच्या आत सगळं घडून गेलं. म्हणजे टू फास्ट टू डायजेस्ट टू कॉम्प्रिहेंड, मला काही समजायच्या आत आपण उत्तराखंडला पोचलेलो होतो. तुम्ही मला विचारणं, आपली ती स्क्रीन टेस्ट होणं, नरेशन ऐकणं, ती स्क्रिप्ट आवडणं, ते करण्याची इच्छा होणं, पात्र काय आहे हे समजून घेण्याची सुरुवात आणि माझा उत्तराखंडला जाण्याचा प्रवासाची सुरुवात, हे सगळं एकत्रच घडलं. त्यामुळे मला असं वाटतं की मला आधी फार वेळ मिळाला नाही जुलिएट बरोबर राहायला, विचार करायला. पण मला असं वाटतं की तिथे गेल्यानंतर दिवसागणिक मी सरांना फक्त एकच सांगत होते की मला असं वाटतं की ह्यातलं काहीच वैदेही करू नसती शकली, ही जुलिएट आहे म्हणून ती हे सगळं करू शकते. मग तो त्या सिनेमातला प्रवास असू देत, त्या आपण सिनेमासाठी शूट केलेले काही कठीण सीन्स असू देत, किंवा फिजिकली डिमांडिंग काही जे आपण एक्स्ट्रीम स्पोर्ट्स केले ते असू देत, ते सगळंच मला असं वाटतं की माझ्या नकळत जुलिएट आणि मी समरस झालो. आणि ह्या सिनेमाचं शूट जुलिएट म्हणूनच जवळजवळ मी करत होते. त्यामुळे तू म्हणालास तसं, सर म्हणाले तसं, शेवटच्या दिवसापर्यंत साधारण वैदेही आणि जुलिएट ह्यातला फरक मलाही कळत नव्हता. ते इतकं छान एकमेकांमध्ये दोघेही जणी त्या गुंफल्या गेल्या होत्या. आणि मला असं वाटतं की म्हणूनच वैदेही जुलिएट साकारू शकली आणि जुलिएटची खूप छान वैदेहीच्या आयुष्यावर छाप पडली. आणि मला म्हणजे ॲज अ थर्ड पर्सन, ॲज अ दिग्दर्शक किंवा ॲज महेश लिमये म्हणून बरेच वेळा असं मी बघत असतो प्रत्येक ॲक्टरला, जेव्हा तो ते कॅरेक्टर परफॉर्म करतो. आणि जेव्हा म्हणजे मला खरंच असं सांगावंसं वाटेल की जग्गू आणि जुलिएट लिटरली जे मी बघितलेले किंवा अंबर गणेश आणि मी जे व्हिज्युअलाइज केलेले तंतोतंत त्यांनी तसेच्या तसे उतरवलेत. आणि म्हणजे जेव्हा आम्ही पेपरवर वी स्टार्टेड पुटिंग थिंग्स टुगेदर की हा असं पाहिजे, हा स्ट्रीट स्मार्ट धमाल बट प्युअर सोल पाहिजे, ते सगळं. किंवा ज्युलिएटच्या ती बॅकपॅकर असेल तरी ती एक वेगळं बॅगेज घेऊन फिरते आणि ते लोकांना माहिती नाही आहे, ते हळूहळू उलगडत जातं. तर त्यामुळे यू आर शोईंग अ डिफरंट कॉन्फिडंट, एक कॉन्फिडन्स दाखवताय तुम्ही, पण मनात काय चाललंय आणि त्या काय म्हणतात ते लेयर्स ओपन होत जातात चित्रपटात. तर मला नेहमीच जेव्हा शेवटचा दिवस असतो चित्रपटाचा, तेव्हा मला असं नेहमी वाटत असतं की जेव्हा ॲक्टर म्हणून तुम्ही त्या कॅरेक्टरशी एकरूप होता आणि आता ते झालं यार, ते मिसिंग फिलिंग जे असेल, जसं आम्ही बरेच दिवस सेट्सवर नसू, लाईट्स कॅमेरा लेन्सेसमध्ये नसू ना, की वी मिस दॅट यार, की नाही यार परत जायला पाहिजे, सेटवर कधी जातं. तर तसं खूप होत असेल तुमच्या बरोबर की नंतर तू घरी गेल्यावर तुला त्या आठवणी असतील, तुझ्या पण आठवणी असतील की बाबा हे केलेलं आहे यार, हे मी कधीच करू शकले नसते. तर त्या मोमेंट्स तुला कशा तू एन्जॉय करतोस का डू यू रिअली मिस दॅट? मला खूप आठवण येते. म्हणजे असं वाटतं की यार हे कॅरेक्टर असं 25-30 दिवसच का, आपण कायम का नाही करू शकत. पण मूव्ह ऑन होणंही महत्त्वाचं असतं आयुष्यात. त्याची तीच तर गंमत आहे सिनेमा या माध्यमाची, की तुम्ही सलग ते करत बसत नाही. जेवढं तुमच्याकडे आतमध्ये आहे ते सगळं तुम्हाला तिथे होतायचं असतं आणि ते परफॉर्म करायचं असतं. मला आज या चर्चेच्या निमित्ताने असं एक बोलता बोलता एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. आपण जर सिनेमा आपला बघायला गेलो तर आपल्या सिनेमातली जी सगळी मंडळी आहेत जी ट्रिपला आलेली आहेत, तर त्या सगळ्या मंडळींसाठी जग्गू आणि जुलिएटसाठी एका अर्थी सगळ्यात मेमोरेबल ट्रिप झाली असती. बरोबर? ती प्रेक्षकांची सुद्धा होईल अशी मी अपेक्षा करतो. तर तुमच्या आयुष्यातली दोघांच्याही, माझी पण सांगतो म्हणजे, पण अशी सगळ्यात मेमोरेबल ट्रिप काय? माझी सर्वात मेमोरेबल ट्रिप मी 10वीत गेलेलो, म्हणजे हे कम्प्लीट डिफरंट आहे. आणि माझा शेजारी अजय जोशी राहायचा, तो त्याची 10वी झालेली. तर डोंबिवलीत एक रमण्णा म्हणून एक होता, तो भीमाशंकरला 60-70 वेळा गेलेला. तर आम्ही दोघं ना, अरे भीमाशंकरला जाऊया. तर आपल्या फिल्ममध्ये जसं एक्स्ट्रीम स्पोर्ट आहे तसं मी तेव्हा केलेलं. तर घरी आम्ही खोटं सांगितलेलं दोघांनी की मोठा ग्रुप आहे असं सांगितलेलं.
आणि आम्ही दोघं 2 दिवस आधी त्याच्याकडे गेलो. लिटरली वहीच्या पेपरवर त्यांनी आम्हाला काढून दिलं. दॅट गाय वॉज अमेझिंग. म्हणजे ज्या शिडी घाटाच्या शिड्या आहेत त्या बांधण्यापासून त्या लावण्यापासून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी अक्षरशः आम्हाला पेपरवर खांडसवरून तुम्ही उतरून असे जा, मग ती पहिली शिडी गेल्यावर त्या झाडाला लटकून वर जायला लागेल, बापरे. आणि एक असा दगड आहे त्याला जाऊन मागून मग वर जायचं असतं. तोच आम्ही विसरलेलो. हा. आणि मी आणि अजय तिकडे सकाळी 10-10:30 पर्यंत पोहोचलेलो. आणि ते वर जाणं आणि परत उलट येणं, रस्ता मिळतच नव्हता आम्हाला. तर तिकडे आम्ही दोघं ओरडायला लागलो, वाचवा वाचवा, फिल्मी सीन कम्प्लीट. कारण ते जाताना फुल पाय थरथरत होते. आणि मग ती एक माणूस कातकरी, ते आपले छोटे छोटे पाडे आहेत, त्याच्यातला आला तो वर. ओ काय झालंय, कोण पडलंय का? तर नाही नाही, आम्ही इथं, आम्हाला रस्ता सापडत नाहीये. अरे काय म्हणे, चला या दाखवतो. तो माणूस आमच्याबरोबर भीमाशंकर पर्यंत आला तेव्हा. सो ती माणसं किती साध्या मनाची असतात, यु नो. तो राहिला रे तिथे. दुसऱ्या दिवशी तो खाली उतरला माणूस. तर मला हा जो प्रवास आहे आमचा, की तुम्ही डिफिकल्ट सिच्युएशन्स मध्ये असता, तो आता हा म्हणजे मी तुला सांगतोय, दिस वॉज इन 86-87, इतके वर्षापूर्वी. तर काही काही प्रवास असे लक्षात राहतात. आणि माझ्याकरता तो प्रवासात आम्हाला भेटलेला तो माणूस इज अ व्हेरी स्पेशल पर्सन. कारण मग त्याला आम्ही, आमच्याकडे ती टिपिकल सँडविचेस होती, आईने गुळाच्या पोळ्या दिलेल्या जास्त राहतात म्हणून, ते त्याच्याबरोबर शेअर केलं. त्याला येताना आम्ही, म्हणजे मला अजूनही आठवतं, तेव्हा 20 रुपये दिलेले रे त्याला, की काहीतरी त्याला पण मदत झाली पाहिजे. पण यार दॅट वॉज द, म्हणजे बरेच जग फिरलो, पण ती ट्रिप आहे ना, ती माझ्याकरता मेमोरेबल आहे. वैदी, तू तर करत असतेस ट्रिप्स मधनं, सोलो ट्रिप्स करतेस, तुझ्या मैत्रिणींबरोबर बहिणींबरोबर फिरायला जातेस, आई बाबांबरोबर तू खूप फिरतेस, ड्रायव्हिंग करतेस. तुझी अशी कुठली मेमोरेबल ट्रिप आहे? प्रत्येक ट्रिप मेमोरेबल असते. मला असं वाटतं काहीतरी त्याची एक गंमत, आठवण काहीतरी नेहमीच असतं. तू म्हणालास तसं मला स्वतःला माझ्या वडिलांना ड्राईव्ह करायला खूप आवडतं. त्यामुळे महाराष्ट्रभर आम्ही गाडी घेऊन खूप हिंडलोय, खूप ट्रिप्स केल्या आहेत. एक ट्रिप निवडणं मला कठीण जाईल, पण 2-3 मी छोटे छोटे उदाहरणं सांगते की का खास प्रत्येक ट्रिप होऊन जाते तुमच्यासाठी. मला असं वाटतं की माझी पहिली जी फॉरेनची ट्रिप होती ती खूपच अविस्मरणीय असा तो अनुभव होता. कारण माझी पहिली फॉरेन ट्रिप ही स्वित्झर्लंडला होती. काय लाईफ आहे, काय लाईफ. त्यामुळे काहीच म्हणजे जे काही पाहिलं ते फक्त फोटोंमध्ये पाहिलेलं होतं. ते तिथे जाऊन पहिल्यांदा अनुभवणं, तिथल्या माणसांना भेटणं, ती माणसं आपल्याच सारखी असतात हे लक्षात येणं. एक कायम भीती वाटायची की फॉरेन कंट्रीमध्ये आपल्याला कोणी मदत करेल का नाही, किंवा आपल्याला भाषेचं काही त्रास होईल का. पण असं काहीच न होता माझे ते 7 दिवस इतके सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात गेले. त्यामुळे त्या कारणासाठी ती खूपच खास आहे माझ्यासाठी ट्रिप. दुसरं, मी स्वतः जी माझी पहिली सोलो ट्रिप केली होती, मी US ला गेले होते आणि अनेक तिथले लोकेशन्स एकटीने एक्सप्लोअर केले होते. त्यामुळे त्या प्रवासात सुद्धा अनेक माणसं भेटून गेली. तुम्ही म्हणता तसं काही वेळेला कळत न कळत कोण ना कोणतरी तुम्हाला मदत करून जातं, तुमच्या हातनं कोणाला तरी मदत होते. मी ट्रॅव्हल करत असताना त्या ट्रिपच्या वेळेस 2 जोडपी होती आणि थोडी वयस्क होती, म्हणजे कदाचित 60च्या पुढची असतील. आपल्या चित्रपटात आहेत हा, तशीच प्रिसाइजली तशीच. पण ती सेपरेट ती 2 जोडपी आली होती आणि त्यांना समहाव एअरपोर्टवरती जे लेओव्हर असतात फ्लाईटचे, त्या दरम्यान त्यांना खूप कन्फ्युजन व्हायला लागलं. त्यांना कळेना कुठल्या दिशेने जायचंय, कुठे ते बोर्ड्स आहेत जिथे आपल्याला पाहायला मिळेल की आपल्या फ्लाईट्स कुठे आहेत काय. आणि मला हे दिसत होतं की त्यांना ते कळत नाहीये किंवा त्यांना ते सापडत नाहीये. तर मी पटकन जाऊन त्यांच्याशी बोलले आणि त्यांना कुठेतरी असं वाटलं की मी मराठी आहे. ती दोन्ही जोडपी मराठी होती आणि ते माझ्याशी बोलले आणि त्यांना इतका आनंद झाला. त्यांनी माझ्यासाठी कॉफी घेतली, त्यांनी मला खाऊ पिऊ घातलं, त्यांच्याकडे जे होतं ते मला दिलं. सो अशा काही गमतीशीर गोष्टी प्रत्येक माझ्याबरोबर प्रवासात घडलेत. त्यामुळे ते मला असं वाटतं की जुली आपली तेव्हापासून जुलीचं लाईफ जगते एकदम. हा, लिटल बिट. मी इट्स अमेझिंग. ऍक्च्युली माझ्या हे लक्षात नव्हतं आलं, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात ज्या आपल्या बरोबर राहतात. अमित, तुझ्या आयुष्यात जसं जग्गू आणि ज्युलिएटचं आहे तसं असं तुला कोणी व्यक्ती आठवत आहे का की म्हणजे तू आता टचमध्ये असशीलही किंवा नसशीलही, पण एक आयुष्य बदलून टाकणारी मोमेंट असते, जशी आपल्या चित्रपटात बऱ्याच आहेत त्या, तर तसं काही तू अनुभव घेतलायस का?
सर आता माझं लग्न झालंय, सांगू की नको मला कळत. सांग सर. मला ॲक्च्युली म्हणजे प्रत्येक प्रवासात खरं तर अशी व्यक्ती आपल्याला कायम भेटत असते. मी गेलो होतो हिमाचलला पहिल्यांदा ट्रिपला, तेव्हा एक वेगळाच मुलगा होता. तो आम्हाला जस्ट बसमध्ये असा भेटला आणि तो एकटाच होता. तो आम्ही त्याला विचारलं कुठे चाललायस काय, तर त्याने त्याचं हॉटेल सांगितलं इथे इथे आहे. आम्ही त्याला त्याच्या हॉटेलवर सोडलं आणि पुढे आमच्या हॉटेलला चाललो होतो. तर त्याचा आम्हाला नंबर्स एक्सचेंज झाले होते, गप्पा झाल्या होत्या. त्याचा फोन आला की अरे माझ्या हॉटेलला कोणी दारच उघडत नाही आहे, तिथे कोणी नाहीच आहे बहुतेक. तर मग आम्ही त्याला पिक केला परत उलटं जाऊन 1 तासभर. त्याला आमच्या रूममध्ये नेऊन ठेवला आणि मी आणि माझा अजून एक मित्र होतो. तर आम्ही जे काही एक डबल बेड ज्याला म्हणतात, तो खरं 1.5 माणसं मावतील एवढाच होता, तो 1.5 बेड होता. त्यात आम्ही 3 झोपलो. अनोळखी माणूस, पण तो आमचा चांगला मित्र झाला. मला ॲक्च्युली त्या प्रवासाची एक आमची एक गमतीशीर आठवण सांगायची होती. मी एका जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचो. माझ्या आजोबांना 7 भाऊ. तर आम्ही सगळे 68 लोक एका कॉलनीत राहायचो. फक्त 5 बिल्डिंग मिळून फक्त वाघ राहायचे. म्हणजे तुम्ही आसपास गेलात की तुम्हाला डरकाळी ऐकूच येईल असा आमचा एरिया होता. सो आमच्या सगळ्यांचा मिळून ट्रान्सपोर्टचा बिझनेस होता. म्हणजे काहींचा अजूनही आहे. तर आमच्या ट्रक्स होत्या. तर आम्ही कुठेही ट्रिपला जायचो ना सगळे एकत्र, तर आम्ही त्या ट्रकमधनं जायचो. असं केलं होतं मागच्या बाजूला की ट्रकला पूर्ण वेल्डिंग केलं होतं. त्याला शेड टाकायचो आम्ही. आतमध्ये लाईट्स वगैरे लावलेले होते आणि गाद्या वगैरे मस्त आत टाकलेल्या असायच्या. तिथे पाण्याचा पिंप वगैरे ठेवलेला आहे, कोणाला वाटतं तर पाणी प्या. एका बाजूला चपला वगैरे काढायच्या आणि लोक रितसर मांडी घालून झोपून वगैरे आम्ही प्रवास करायचो. तर आम्ही सगळे मिळून कोकणात ट्रिपला गेलो होतो. असे 35-40 लोक ट्रकमध्ये गेलो होतो. तर अख्खा कोकण आम्ही त्यावेळेस त्या ट्रकनी फिरलो होतो. तो प्रवास मी कधीही विसरू शकणार नाही. म्हणजे मला तर असं वाटतं ना की बसमधनं तुम्ही फिरा, आता आपण गाड्या बिड्यांमधनं AC लावून फिरतो वगैरे, पण ती जी गंमत असते ना की तुम्ही ट्रकमधनं फिरताय उकाड्यात आणि तुम्हाला आता गरम होतंय सगळ्यांना, तर अचानक पावसाची सर येते. मग एकदा तर असं झालं की ते सगळ्यांनी ते ताडपत्री जी असते ती सगळी वर करून टाकली आणि सगळे ट्रकमध्ये बसून भिजत होतो त्या पावसात. मी पण माझा अनुभव म्हणजे हे तू आत्ता बोलल्यावर मला आठवलं. माझ्या वडिलांनी म्हणजे त्यांनी सुद्धा खूप त्यांचा प्रवास खडतर होता, पण ते आध्यात्मिक याच्यात स्पिरिच्युअली खूप पुढे होते. तर बाबांनी म्हणजे त्यांनी वेगवेगळे बिझनेसेस ट्राय केले. तर एकदा त्यांनी ट्रक घेतलेला, म्हणजे ट्रॅव्हलचं हे चालू होतं. तर त्यांच्याच मित्राचा टेम्पो होता एक, आणि तो म्हणाला हो लिबाई साहेब आता मी कोकणात जाऊन आलो आणि काय तू म्हणालास तसं गाद्या टाकल्या मागे आणि धमाल. तर माझ्या बाबांनी माझ्या आजी आजोबांना घेऊन आम्ही कर्ल्यापर्यंत गेलो, जे आमचं कुलदैवत आहे. आणि सेम थिंग यार, म्हणजे रात्री पाऊस आला आणि व्हॉट मॅडनेस यार. पण आय हॅव लिव्ड सिमिलर थिंग यार, की त्या गाद्यांवर झोपून म्हणजे तू काय हायवेला काय होतंय, पण धमाल प्रवास असतो. अमेझिंग मेमरीज यार अशा आपल्या ट्रॅव्हलमध्ये. आणि जसं आपल्या चित्रपटात आहे की एखादा व्यक्ती तुमच्या आयुष्यात येतो, अनोळखी असतो, आणि तो तुमचं लाईफ चेंज करून टाकतो, किंवा तुम्हाला अशा काही मेमरीज देतो की ज्याने आपल्याला असं वाटतं यार की शिट ह्याला आपण आता फोन करायला पाहिजे, की आपण मिस करतो यार. म्हणजे आपण जेवढे बॉन्डिंग असतं आपलं, आणि ते ग्रजेस असतील, इगो असेल, त्याच्यामुळे आपण ते डिपार्ट झालेलं असतो. बट ते डिपार्टेड फिलिंग सोडून परत येणं, आय थिंक ते काय ब्युटी आहे. आय थिंक त्याच्यावरच भाष्य करायचं होतं म्हणून मी ही फिल्म केली असं मला वाटतं. कमाल. ॲक्च्युली आमच्या गप्पा अशा आहेत की त्या खरोखर कधी संपणार नाहीत. मी अशी आशा करतो की तुम्हाला सुद्धा या गप्पा आमच्या आवडल्या असतील, आणि तुमच्याबरोबर सुद्धा बऱ्याचदा असं वाटतं की गप्पा माराव्यात, आमच्या मनातल्या काय भावना आहेत कलाकारांच्या तुमच्यापर्यंत पोचवाव्यात. पण त्यासाठीच बहुधा आम्ही नाटक सिनेमा वगैरे करत असतो की डिरेक्टली असे फेस टू फेस आपल्याला बसून गप्पा जरी मारता येत नसल्या तरी आमच्या ज्या काही भावना आहेत त्या सिनेमामार्फत आम्ही तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतोय. सो आमचा हा सिनेमा आहे जग्गू आणि ज्युलिएट नावाचा.
जो 10 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. स्मृतिगंधच्या सगळ्याच प्रेक्षकांनी कायम आम्हाला सगळ्यांना खूप सपोर्ट केलेला आहे. बऱ्याचदा खूप तुमच्याकडनं मिळालेल्या कॉम्प्लिमेंट्समुळे आमचे अनेक दिवस पॉझिटिव्ह गेलेत, छान गेलेत. तर तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आमचा हा सिनेमा जग्गू आणि ज्युलिएट जवळच्या थिएटरमध्ये जाऊनच बघा. शेजार पाजारांनी सिनेमा तुम्हाला रेकमेंड करायची वाट बघू नका, कारण मराठी सिनेमाला ओपनिंग वीकेंड चांगला मिळण्याची गरज आहे. सो नक्की बघा 10 फेब्रुवारीपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात जग्गू आणि ज्युलिएट.